बहुजन संघटक फेसबुक लाईव्ह पेजच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन संकल्प दिन हा संकल्प महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे किंवा पाळण्यात येत आहे आणि या निमित्ताने आपण काही एक संकल्प केला पाहिजे। या अंतर्गत आंबेडकरवादी कामगार चळवळ आणि तिचे भवितव्य या विषयाच्या अनुषंगाने मला बहुजन संघटक फेसबुक लाईव्हवर बोलण्याकरिता निमंत्रित करण्यात आलेलं आहे। बहुजन संघटक पेजचे संयोजक सर्वजित बनसोडे सर, हर्ष स्तूज सर, सौरभ गानार सर आणि राहुल खांडेकर सर या सर्वांना मी धन्यवाद देईल की त्यांनी मला या ठिकाणी माझे विचार प्रकट करण्यासाठी आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची जी मला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देईल। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, आजचा जो विषय देण्यात आलेला आहे की आंबेडकरी कामगार संघटना आणि तिचे भवितव्य, तर ह्या आंबेडकरी कामगार संघटनेचं भवितव्य काय आहे, आंबेडकरी कामगार संघटना ज्या आहेत त्या काम काय करत आहेत हे पाहण्या अगोदर आपण सध्याची जी परिस्थिती आहे देशातील एकंदरीत कामगार विषयक परिस्थिती आणि सध्या महाराष्ट्रात काय चालू आहे याचा थोडक्यात आढावा घेऊन पुढे वळूयात। तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की मागील वर्षी केंद्र सरकारने 2019ला वेतन विषयक कायदा पारित केला आणि 2020 साली 3 कामगार विरोधी कायदे पारित केलेले आहेत। त्याचबरोबर आता सध्या महाराष्ट्र सर्व अस्वस्थ आहे, ज्याला आपण लालपरी म्हणतो। जी ग्रामीण भागातील लोकांची, जशी मुंबईमध्ये लोकल ही मुंबईच्या लोकांची जीवनवाहिनी झालेली आहे, कामकरी लोकांची, कामगारांची मुंबईची लोकल ही जीवनवाहिनी आहे, त्याचप्रमाणे ग्रामीण भागात राहणाऱ्या आमच्या लोकांची ही लालपरी ही एक प्रकारची जीवनवाहिनी आहे। ही गेल्या 2 महिन्यांपासून 1.5 ते 2 महिन्यांपासून बंद आहे, संप चालू आहे, अशी सर्व एकत्रित परिस्थिती आहे। आणि अशी सर्व परिस्थिती असताना या ठिकाणी आंबेडकरी कामगार संघटना या निमित्ताने काय करत आहेत आणि त्यांचं भवितव्य काय आहे, या निमित्ताने आपण काय संकल्प केला पाहिजे का, काही करता येईल का आंबेडकरी कामगार संघटना म्हणून, आंबेडकरवादी कार्यकर्ते म्हणून, या अनुषंगाने मला असं वाटतं की आजचा विषय या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। तर आंबेडकरी कामगार संघटना कशा पद्धतीने काम करत आहेत हे पाहण्या अगोदर मला असं वाटतं की आपण एकूण भारतीय कामगार चळवळ काय आहे हे जरा थोडक्यात पाहूया। हे जे कामगार विरोधी कायदे पारित झाले, ज्याप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे 5 डिसेंबरला संसदेमध्ये केंद्र सरकारने जे शेतकरी विरोधी कायदे पारित केलेले होते ते मागे घेतले, रद्द केले, ते घोषित केले। परंतु कामगार विरोधी कायदे जे पारित केलेले आहेत ते कामगार विरोधी कायदे मागे घेतले नाहीत, ते तसेच आहेत, अजून प्रलंबित आहेत। त्याची जरी सध्या अंमलबजावणी सुरू झालेली नसली तरी ते कायदे पारित करण्यात आलेले आहेत आणि ते केव्हाही लागू होऊ शकतात। तर शेतकरी विरोधी कायदे रद्द होऊ शकतात, परंतु कामगार विरोधी कायदे का रद्द होऊ शकत नाहीत हे पाहण्याकरिता मला असं वाटतं एक आपण धावता आढावा कामगार चळवळीचा, भारतीय कामगार चळवळीचा घेतला पाहिजे। म्हणजे मी या विषयाची मांडणी अशा टप्प्यात करणार आहे की एकूण भारतीय कामगार चळवळ काय आहे, या भारतीय कामगार चळवळीकडे पाहण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन काय आहे, आंबेडकरी कामगार संघटना नेमकं काय करत आहेत आणि या आंबेडकरी कामगार संघटनांबरोबर आंबेडकरी राजकीय पक्षांची काय जबाबदारी आहे, अशा या 5 टप्प्यात मी माझ्या विषयाची मांडणी करेल। तर मित्रांनो, औद्योगिक क्रांतीनंतर भारतामध्ये 19व्या शतकामध्ये कापड गिरण्यांची सुरुवात झाली आणि या कापड गिरण्यांची सुरुवात झाल्यानंतर साधारणतः
येथील भांडवलशाहीचा विकास करण्याकरता अ, प्रचंड कामगारांची पिळवणूक होत होती. कापड गिरण्यांमध्ये मुंबई, कोलकाता, मद्रास या ठिकाणी कापड गिरण्यांची सुरुवात झाली आणि या कापड गिरण्यांमध्ये राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचे अनुयायी, यांचे कार्यकर्ते नारायण मेघाजी लोखंडे मुंबईमध्ये एका कापड गिरणी स्टोअर कीपर म्हणून काम करत होते. त्यांनी पाहिलं की कशा प्रकारे कामगारांची पिळवणूक केली जात आहे. भांडवलशाहीच्या विकासाकरिता या ठिकाणी भारत परकीयांच्या, ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात होता आणि भांडवलशाहीचा आणि एकूण साम्राज्यशाहीच्या विकासासाठी या ठिकाणी औद्योगिकरणाचा विकास केला जात होता आणि या औद्योगिकरणाच्या विकासामध्ये, भांडवलशाहीच्या विकासामध्ये कामगारांची प्रचंड पिळवणूक केली जात होती. त्यांना कोणती, आता ज्या प्रकारे कामगारांना लंच ब्रेक मिळतो, सुट्टी मिळते, जेवणाची सुट्टी मिळते, कामाचे 8 तास आहेत, हे सगळे भारतीय राज्यघटनेचा परिणाम आहे, कामगार चळवळीचा परिणाम आहे. तर ते त्या काळात काहीच मिळत नव्हतं. प्रचंड शोषण केलं जात होतं. 14 ते 18 तास कामगारांना काम करावं लागत होतं. त्यांना कोणताही लंच ब्रेक नव्हता, त्यांना कोणतीही साप्ताहिक सुट्टी नव्हती. आज जशी कामगार वर्ग रविवारची साप्ताहिक सुट्टी उपभोगत आहे, त्यांना रविवारची सुट्टी मिळत आहे, अशी कोणतीही सुट्टी नाही. स्त्री आणि पुरुष कामगारांना समान, एकाच कामासाठी समान वेतन नाही, शिवाय कामाचे तास फिक्स नाहीत. अशी सर्व परिस्थिती त्या काळात होती. याच्या विरोधात सर्वात प्रथम आवाज उठवला तो नारायण मेघाजी लोखंडे यांनी. त्यांनी 23 सप्टेंबर 1884 रोजी सर्वात प्रथम बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन केली. ही भारतातील पहिली कामगार संघटना होती आणि या कामगार संघटनेच्या वतीने पुढे त्यांनी पुढे त्यांनी 24 एप्रिल 1889 रोजी 10,000 कामगारांचा मेळावा आयोजित केला आणि 17,000 कामगारांचं निवेदन बॉम्बे मिल हँड ओनर असोसिएशन, म्हणजे जे या कापड गिरण्यांचे मालक होते, त्यांची जी असोसिएशन होती, त्यांना कामगारांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन दिलं होतं. आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढे आता जी आपण रविवारची कामगारांना जी सुट्टी मिळत आहे, ती नारायण मेघाजी लोखंडेंनी मिळवून दिलेली आहे. 10 जून 1890 रोजी कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी डिक्लेअर करण्यात आली, घोषित करण्यात आली आणि तेव्हापासून रविवारची कामगारांना मिळणारी सुट्टी, विश्रांती ही मिळत आहे. हा कामगार चळवळीचा एक ऐतिहासिक विजय होता. त्यानंतर 1900च्या 20व्या शतकाच्या सुरुवातीला इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झालेली आहे आणि या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनमध्ये भारताच्या वतीने प्रतिनिधी म्हणून कोण जाणार, तोपर्यंत जरी बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केलेली कामगार संघटना जरी असली, तरी ती भारतीय पातळीवर ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या दृष्टीने मान्यताप्राप्त युनियन नव्हती किंवा एक अखिल राष्ट्रव्यापी युनियन नव्हती. तर या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनला लीड कोण करणार, रिप्रेझेंट कोण करणार भारताच्या वतीने, तर तेव्हा एकही कामगार संघटना नव्हती. तर ती पोकळी लक्षात घेऊन 1918 साली सर्वात प्रथम मद्रास युनियनची स्थापना करण्यात आलेली आहे. 1918 साली मद्रास कामगार युनियनची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर मग 1920 साली आयटक, जिला आपण आता सध्या आयटक म्हणतो, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, या साम्यवादी कामगार संघटनेची चा उदय झालेला आहे. त्यानंतर या आयटकमध्ये फूट पडली, दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि दुसऱ्या महायुद्धात पाठिंबा कोणाला द्यायचा याच्यावरून फूट पडली, जहालवादी आणि मवाळमतवादी. तर मवाळमतवाद्यांनी 1947 साली इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या संघटनेची स्थापना केली, या कामगार संघटनेची स्थापना केली. तर 1948 साली हिंद मजदूर सभा ही समाजवादी कामगार संघटनेची स्थापना झालेली आहे. आणि पुढे जाऊन या सर्व कामगार, म्हणजे आयटक असेल,
इंटक असेल, हिंद मजदूर सभा असेल, या संघटनांच्या अनुभवांती 1955 साली जनसंघाच्या माध्यमातून जनसंघाचा भाग म्हणून जनसंघाची स्थापना झाली 1951ला. आणि या जनसंघाच्या एक विंग म्हणून कामगार संघटनेचं काम सुरू झालं आणि दत्तोपंत ठेंगडी यांनी या हिंदुत्ववादी कामगार भारतीय मजदूर संघ या हिंदुत्ववादी कामगार संघटनेची स्थापना केलेली दिसते. आजच्या तारखेला भारतामध्ये 17,000 कामगार संघटना कार्यरत आहेत. आणि या कामगार संघटना ज्या आहेत, 17,000 कामगार संघटना देशात कार्यरत आहेत. आणि या 17,000 कामगार संघटनांपैकी राष्ट्रव्यापी ज्या कामगार संघटना आहेत त्यात 12 कामगार संघटना आहेत. या 12 कामगार संघटनांपैकी काही महत्त्वाच्या ज्या कामगार संघटना आहेत त्यांची सभासद संख्या जी आहे ती मी या ठिकाणी आपणा सर्वांना सांगत आहे की ही खूपच या देशाच्या कामगारांच्या दृष्टीने, म्हणजे या देशातली जी व्यवस्था आहे ही शोषणाची व्यवस्था, जाती व्यवस्थेवर आधारित असलेली शोषण व्यवस्था आहे. वर्ण व्यवस्था, चातुर्वर्ण व्यवस्थेवर आधारलेली या देशातली शोषण व्यवस्था आहे. या देशातल्या जे कामगारांचं शोषण आहे, म्हणजे या देशातले जे गरीब आहेत हे गरीब काही मूलतः गरीब नाही, तर गरिबी त्यांना जाती व्यवस्थेने त्यांच्या वाट्याला आलेली ती गरिबी आहे. तर या देशातली जी गरिबी आहे ती गरिबी या देशातल्या शोषण व्यवस्थेचा परिणाम आहे. असं असताना या शोषण व्यवस्थेला, जाती व्यवस्थेला जन्म घालणारी जी ब्राह्मणशाही आहे, त्या ब्राह्मणशाहीचं समर्थन करणारी जी संघटना आहे अशी भारतीय मजदूर संघ या देशातल्या चातुर्वर्ण व्यवस्थेचं समर्थन करणारी संघटना, तिची सभासद संख्या आजच्या तारखेला सर्वात जास्त आहे. ती 62,15,797 आहे. दुसरी जी इंटक नावाची जी संघटना आहे, कामगार संघटना, जी काँग्रेस प्रणित आहे, जी गांधीवादी कामगार संघटना आहे, तिची सभासद संख्या 38,92,011 आहे. तर समाजवादी कामगार संघटना जी आहे, हिंद मजदूर सभा, तिची सभासद संख्या 33,42,213 आहे. सीटू जी मार्क्सवादी कामगार संघटना आहे, तिची सभासद संख्या 32,22,532 आहे. तर आयटक जी कामगार संघटना आहे तिची सभासद संख्या 26,77,981 आहे. या भारतातील काही प्रमुख संघटना आहेत. आता या कामगार संघटना ज्या आहेत यांची जर सभासद संख्या आपण लक्षात घेतली तर आपल्याला हे लक्षात येत आहे, या 12 मान्यताप्राप्त कामगार संघटना आहेत त्यातल्या काही प्रमुख संघटनांची सभासद संख्या मी वाचून दाखवली. आपणा सर्वांना माहिती आहे, बाबासाहेब हे 1942 साली ब्रिटिश भारतामध्ये मजूर मंत्री होते. आज जे आपण कामगार म्हणून अनेक फायदे उपभोगत आहोत, मग स्त्रियांसाठी मिळणारी प्रसूती रजा असू देत, रविवारची सुट्ट्या असू देत, किंवा संप करण्याचा अधिकार असू द्यात, 8 तास मिळणारे कामाचे तास जे 8 तास निर्धारित करण्यात आलेले आहेत हे असू द्यात, किंवा तुमच्या कामगारांना मिळणारा विमा असेल, त्यांना मिळणारा प्रॉव्हिडंट फंड असेल, त्यांना मिळणारी ग्रॅज्युएटी असेल, असे अनेक कामगार कायदे, बाल कामगार विरोधी असलेले कायदे, हे सर्व कायदे बाबासाहेबांनी ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री असताना 14 बिलं जवळजवळ तेव्हा आणली होती आणि पारित करून घेतली होती. असं असताना बाबासाहेब ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री होते. पुन्हा ते नंतर ज्यांना आपण फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, असं असताना बाबासाहेबांना मानणाऱ्या अनुयायांची, बाबासाहेबांच्या विचारांवर काम करणाऱ्या, बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या कामगारांची राष्ट्रीय पातळीवर एकही कामगार संघटना मान्यता प्राप्त नसणे, ट्रेड युनियन नसणे, ही खूपच शर्मेची आणि खेदजनक बाब आहे. अनेक कामगार संघटना आहेत, त्याचा आढावा आपण पुढे घेणारच आहोत. तर अशी एकंदरीत परिस्थिती आहे की भारतामध्ये एकही कामगार संघटना ही बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा चालविणारी मान्यता प्राप्त कामगार संघटना नाही. आता पुढचा भाग असा आहे की या कामगार संघटना ज्यांना लीड करत आहेत ते कामगार किती आहेत. तर भारतामध्ये एकूण कामगारांची जी संख्या आहे ती 48.80 कोटी आहे. त्यापैकी संघटित क्षेत्र जे आहे, संघटित क्षेत्र म्हणजे संघटित क्षेत्रात पुन्हा
शासकीय क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र असे दोन क्षेत्र पडतात. तर शासकीय क्षेत्र म्हणजे गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट सेक्टर ज्याला म्हणतो, किंवा शासनाचे ज्याला आपण सार्वजनिक उद्योग म्हणतो, किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये पब्लिक सेक्टर म्हणतो. जिथे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट लागू होतो, जिथे फॅक्टरी ॲक्ट लागू होतो, असे सर्व उद्योग शासकीय उद्योग. आणि त्याचप्रमाणे कंपनी ॲक्ट जिथे लागू होतो, अशा खाजगी कंपन्या या सर्व संघटित क्षेत्रामध्ये येतात. तर ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट, कंपनी ॲक्ट लागू होत नाहीत, असं जे खाजगी क्षेत्र आहे, मग त्यामध्ये कागदपत्रा गोळा करणारे मजूर असतील, त्याचप्रमाणे सफाई कामगार असतील, बांधकाम मजदूर असतील, भूमी शेतमजूर असतील, रिक्षावाले असतील, अशा सर्वांचा समावेश असंघटित क्षेत्रामध्ये होतो. तर संघटित क्षेत्रात काम करणारा जो कामगार वर्ग आहे तो 2.75 कोटी आहे, 6% आहे तो. तर असंघटित क्षेत्रात काम करणारा कामगार वर्ग जो आहे, ज्याला इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट, औद्योगिक विवाद कायदा लागू होत नाही, असा जो वर्ग आहे या देशामध्ये, तो 46.5 कोटी आहे. जवळजवळ एकूण कामगार संख्येच्या 94 कोटी आहे. तर या कामगारांमध्ये, या संघटित कामगारांमध्येही सर्वात जास्त जर कोणाची संख्या असेल तर ती आहे भूमी शेतमजुरांची. 12.8 कोटी या देशामध्ये भूमी शेतमजूर आहे, जवळजवळ 13% आहेत. तर अशी एकंदरीत या देशातल्या कामगारांची परिस्थिती आहे. आता या कामगार चळवळीकडे पाहण्याचा बाबासाहेबांचा काय दृष्टिकोन होता हे आपण पाहूयात. तर बाबासाहेबांनी जी त्यांच्या चळवळीची सुरुवात जी केलेली आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण 25 डिसेंबरला मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे बाबासाहेबांनी. तो दिवस आता नजीकच आहे. 25 डिसेंबर 1927ला महाडला बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं. 25 डिसेंबर 19 आणि 20 मार्च 1927 रोजी महाड या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. आणि त्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि न्याय याचा पुरस्कार करणारी जी फ्रेंच राज्यक्रांती झाली, त्या समान मानवी हक्कांसाठीचा तो संघर्ष आहे. केवळ पाण्यासाठी नसून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी हक्कांसाठी हा संघर्ष आहे, असं बाबासाहेबांनी म्हटलं. आणि आपल्या सामाजिक चळवळीला, आपल्या सामाजिक संघर्षाला सुरुवात केलेली आहे. असं जरी असलं तरी पुढे जाऊन बाबासाहेब 1928 ते 1938 आपल्याला असे दिसेल की 1928 ते 1938 बाबासाहेब कामगारांसाठी लढत आहेत. 1927ला या महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहानंतर बाबासाहेब महार वतन परिषदा घेत आहेत. आणि या महार वतन परिषदेतून बाबासाहेब महार कामगार जे आहेत, म्हणजे जे महार वतन काय होतं, तर महार वतन म्हणजे महार वतन पद्धत जी होती ही गाव कामगार पद्धत होती. आणि या गाव कामगार पद्धतीच्या विरोधात बाबासाहेब लढत आहेत. ही वेठबिगारी होती, महारांकडून करून घेतलेली वेठबिगारी होती. या वेठबिगारीची 43 कामे महारांना करावी लागत असत, जी सक्तीने कामे करावी लागत असत. त्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण सर्व त्याबाबत परिचित आहात की महारांना किंवा अस्पृश्यांना मेलेले जनावरं ओढून न्यायचं काम करावं लागत असे आणि ते सक्तीने काम करावं लागत असे. या सर्व प्रथांच्या विरोधात बाबासाहेबांनी लढा लढलेला आहे. हा महारवतनी जमिनीच्या विरोधात लढलेली लढाई ही प्रामुख्याने कामगारांचं जे शोषण होत आहे, मजुरांचं जे शोषण होत आहे, इथल्या जातीय व्यवस्थेने जे शोषण होत आहे मजुरांचं, इथल्या जातीय व्यवस्थेत जे मजुरांचं शोषण होत आहे त्याच्या विरोधातली ती लढाई आहे. 1938ला 1928 ते 1938 बाबासाहेब महार वतनदारी आणि त्याबरोबर खोटी पद्धती विरोधात लढा देत आहेत. आणि ही चळवळ जातीय शोषण आणि गुलामगिरी विरुद्धची चळवळ आहे असं आपल्याला दिसेल. त्यानंतर 15 ऑगस्ट 1936ला बाबासाहेब आपणा सर्वांना माहिती आहे स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करतात. आणि या स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना
शेतकरी आणि कामगार यांचं जे शोषण होत आहे, या शोषणाच्या विरोधातला अजेंडा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी राबवलेला आहे. आणि 16 आमदार तेव्हा 15 ते 16 आमदार शेतकरी या स्वतंत्र मजूर पक्षाचे निवडून आणलेले आहेत. त्यांच्या पार्टी इंडिपेंडंट लेबर पार्टी 15 ऑगस्ट 1936 ला बाबासाहेब स्थापन करतात आणि कामगारांसाठी लढत आहेत असं आपल्याला दिसेल. त्यानंतर 12-13 फेब्रुवारी 1938 रोजी बाबासाहेब रेल्वे कामगारांची परिषद घेत आहेत मनमाडला. आणि ही जी मनमाडची कामगार परिषद झालेली आहे, ही खूपच ऐतिहासिक परिषद आहे. आजची जी कामगार चळवळ चालू आहे, या कामगार चळवळीला दिशादर्शन देण्याचं काम आणि तिला ती कोणत्या दिशेने जायला पाहिजे याचं स्पष्ट दिशा दिग्दर्शन या बाबासाहेबांच्या ऐतिहासिक भाषणातून होत आहे. मनमाड या ठिकाणी झालेल्या 12-13 फेब्रुवारी 1938 रोजीच्या. यातले काही प्रमुख मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलं की कम्युनिस्टांना, या देशातल्या कम्युनिस्टांना भांडवलशाहीच्या विरोधात मोठमोठ्याने बोलताना मी पाहत आहे, परंतु या देशाची ब्राह्मणशाही आहे तिच्या विरोधात ते ब्रश सुद्धा काढत नाहीत. म्हणजे तेव्हा तत्कालीन व्यवस्थेमध्ये तत्कालीन जो कामगार होता, रेल्वेतला कामगार, हा कामगार बहुतांशी गँगमन होता. त्याला साधं आज जे आपण रेल्वे स्टेशनला पॉईंट्समन पाहतो किंवा पार्सलला जर गेलात, तुम्हाला गाड्या पार्सल करायच्या असतील तर त्या ठिकाणी पार्सल पोर्टर असतो. तर हे पार्सल पोर्टरचं काम सुद्धा आमच्या या अस्पृश्य कामगारांना मिळत नव्हतं. अशी परिस्थिती होती. मॅक्झिमम कामगार हा ट्रॅकवर काम करणारा ट्रॅकमन असायचा आणि तो ट्रॅकमन म्हणून लागायचा आणि ट्रॅकमन म्हणूनच मरायचा. अशी परिस्थिती रेल्वेत होती. त्याचबरोबर गिरण्यांमध्ये सूतकताईचं काम या अस्पृश्य कामगारांना मिळत नव्हतं. तर त्यामुळे कामगार क्षेत्रातली जी जातीयता आहे त्याच्या विरोधात या कम्युनिस्टांनी आवाज उठवलेला नाहीये. ते ब्राह्मणशाहीच्या विरोधात बोलत नाहीयेत. त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात की या देशातील कामगारांचे दोन शत्रू आहेत. एक आहे माणसामाणसात भेद करणारी माणसामाणसात भेद करणारी ब्राह्मणशाही, तर दुसरी आहे कामगारांचं रक्त शोषणारी भांडवलशाही. या दोन शत्रूंच्या विरोधात आपल्याला लढावं लागेल. दुसरं बाबासाहेब असं सांगत आहेत की भांडवलशाही विरोधात मोठ्याली भाषणं करणारे कम्युनिस्ट यांच्या नादी तुम्ही न लागता तुम्ही स्वतंत्र कामगार संघटना केली पाहिजे. स्वतंत्र ट्रेड युनियन तुम्ही स्थापन केली पाहिजे. तिसरी गोष्ट बाबासाहेब या ठिकाणी सांगत आहेत की तुमच्या स्वातंत्र्य, समता, बंधुतेवर आधारलेली नवीन जीवन पद्धत हे कामगार संघटनांचं ध्येय असलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट बाबासाहेब या ठिकाणी सांगत आहेत की कामगार संघटनांनी राजकारणात शिरलेच पाहिजे, कारण शासन सत्ते वाचून कामगारांच्या हिताचे रक्षण करणे अशक्य आहे. ही बाब खूपच महत्त्वाची आहे. तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी की आजवर हे 12-13 फेब्रुवारी 1938चं भाषण अनेक कामगार संघटनांनी, आंबेडकरी कामगार संघटनांनी त्याची पुनरुक्ती केलेली आहे, त्याचा रेफरन्स दिलेला आहे. आणि भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही विरोधात आम्हाला लढावं लागेल कामगारांना, हे आपल्याला सांगताना दिसतात. परंतु बाबासाहेबांनी खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे की कामगार संघटनांनी राजकारणात शिरलेच पाहिजे. शासन सत्ते वाचून कामगारांच्या हिताचं रक्षण करणे अशक्य आहे. ही बाब आजवर कोणत्याही कामगार संघटनेने पुढे आणलेली नाही. 23 सप्टेंबर 1944 साली पेरांबूरला एसएमएन एक रेल्वे युनियननी परिषद भरवली होती. त्या परिषदेला बाबासाहेबांचं भाषण झालेलं आहे मद्रास प्रांतात तत्कालीन. आणि या पेरांबूरमध्ये बाबासाहेब असं स्पष्ट सांगत आहेत, कामगारांच्या हितासाठी, कामगारांच्या हिताच्या रक्षणासाठी केंद्रीय कायदेमंडळात, म्हणजे आज आपण ज्याला पार्लमेंट म्हणतो, संसद म्हणतो, या संसदेमध्ये मजूर वर्गाच्या वतीने मजुरांना, कामगारांना 50% जागा राखीव असल्या पाहिजेत. कामगारांच्या प्रतिनिधींसाठी 50% जागा राखीव असल्या पाहिजेत. तर त्याचबरोबर त्यांना प्रांतिक सरकारामध्ये, म्हणजे ज्याला राज्य सरकार म्हणतो आपण किंवा विधिमंडळ म्हणतो, विधानमंडळ म्हणतो, विधानमंडळ आणि विधान परिषद
विधानसभा आणि विधान परिषद आपण जे म्हणतो प्रांतिक सरकारला, तर त्या ठिकाणी कामगारांना 30% जागा राखीव असल्या पाहिजेत असं बाबासाहेब स्पष्ट सांगत आहेत. तर या गोष्टीवर आजवर कामगार संघटनांनी कधीच फोकस केलेलं नाहीये, कधीच लक्ष दिलेलं नाहीये, हे आपल्याला दिसून येईल. आता पुढे बाबासाहेबांचं एक भाषण आहे. 17 सप्टेंबर 1943 साली बाबासाहेब खूपच महत्वाची गोष्ट सांगत आहेत कामगारांना, की श्रमिक संघटनांमध्ये काम करणाऱ्या 17 सप्टेंबर 1943 रोजी दिल्ली येथे बाबासाहेबांना निमंत्रित करण्यात आलं होतं. बाबासाहेब मजूर मंत्री होते आणि त्या कामगार परिषदेला संबोधित करताना बाबासाहेब खूपच महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहेत, की कामगारांना जर त्यांच्या हिताचं रक्षण करायचं असेल तर त्यांना एकूण समाज व्यवस्था समजून घेतली पाहिजे, त्यांना एकूण या देशातलं राजकारण समजून घेतलं पाहिजे. त्या दृष्टीने त्यांनी जर त्यांना कामगार चळवळ चालवायची असेल तर त्यांनी कामगार संघटनेत ज्यांना ज्यांना काम करायचं आहे त्या प्रत्येकाने रुसोचा सामाजिक करार, मार्क्स कम्युनिस्ट जाहीरनामा, पोप लिओ 13 यांचे इन्सायक्लिकल कम ऑन दी कंडिशन ऑफ लेबर आणि जॉन स्टुअर्ट मिल यांचे लिबर्टी वाचले पाहिजे असं बाबासाहेब सांगत आहेत. त्याचबरोबर श्रमिकांचे जे काही संघटन आहे त्याला ट्रेड युनियनिझमचं स्वरूप आलेलं आहे असं बाबासाहेब म्हणत आहेत. तर श्रमिक संघटनांच्या बाबासाहेब म्हणत आहेत की मी श्रमिक संघटनांच्या विरोधात नाही, त्या अत्यंत महत्त्वाचे प्रयोजन पार पाडित आहेत, परंतु श्रमिक संघटना या श्रमिकांच्या सर्व समस्यांवर अचूक औषध आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. श्रमिक संघटना या कितीही बलशाली असल्या तरी त्या इतक्या बलशाली नाहीत की त्या भांडवलदारांना चांगली भांडवलदारी म्हणजे शोषण विरहित भांडवलदारी करण्यास प्रवृत्त करू शकतील. आणि तिसरी गोष्ट बाबासाहेब सांगत आहेत की श्रमिक संघटनांनी हे घोषित करावे की श्रमिकांना शासनकर्ते बनविणे हे त्यांचे ध्येय आहे. याकरिता त्यांनी एका राजकीय पक्षाच्या स्वरूपात एका लेबर पार्टीचे संघटन करावे. म्हणजे बाबासाहेब कामगारांना शासनकर्ते बनण्यास सांगत आहेत. लेबर पार्टीचं रूप त्यांनी धारण केलं पाहिजे, ही गोष्ट बाबासाहेब सांगत आहेत. या दृष्टीने बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवणाऱ्या कामगार संघटनांनी कामगार चळवळ पुढे चालवली का, हे आपण आता पुढे पाहूयात. तर बाबासाहेबांचं 1956 साली महापरिनिर्वाण होतं आणि बाबासाहेबांनी या देशातला जो शोषित वंचित समाज आहे या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे घटनात्मक रिझर्वेशन मिळवून दिलं, त्या घटनात्मक रिझर्वेशनमुळे शासकीय सेवेमध्ये हा शोषित पीडित बहुजन समाज आलेला आहे असं आपल्याला दिसतं घटनेच्या 16(4) या कलमानुसार. आणि त्या आरक्षणाच्या विरोधात जे काही निर्णय लागत होते, आरक्षणाची अंमलबजावणी होताना दिसत नव्हती. त्यामुळे सर्वात प्रथम रेल्वेमध्ये 1959 साली ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनची स्थापना झालेली आपल्याला दिसेल. आता ही ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन जी आहे ती सोसायटी ॲक्ट 1860च्या कायद्यान्वये स्थापन झालेली कामगार संघटना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1937 साली जी पहिली कामगार संघटना काढली तिचं नाव होतं बॉम्बे म्युनिसिपल कामगार संघ. ती ट्रेड युनियन ॲक्ट 1926 या कायद्याअंतर्गत रजिस्टर करण्यात आलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ट्रेड युनियन ॲक्ट 1926ही माहीत होता आणि सोसायटी ॲक्ट 1860ही माहीत होता. असं असताना बाबासाहेबांनी जी कामगार संघटना स्थापन केली ती ट्रेड युनियन ॲक्टनुसार ट्रेड युनियन स्थापन केली, मुंबई म्युनिसिपल कामगार संघ. असा इतिहास असताना जी चळवळ पुढे सुरू झाली बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर कामगार चळवळ, ती असोसिएशन म्हणून आपल्याला सुरुवात झालेली दिसते. वेलफेअर असोसिएशन किंवा ज्याला आपण कल्याणकारी संघटना म्हणतो. कामगार क्षेत्रामध्ये. मग रेल्वेचंच अनुकरण आपल्याला LICने केलेलं दिसतं.
डिफेन्स संरक्षण क्षेत्रात झालेलं दिसतं, बँकांमध्ये झालेलं दिसतं आणि आज आपल्याला सर्व शासकीय क्षेत्रांमध्ये या वेलफेअर असोसिएशनची स्थापना झालेली दिसते. तर या शासकीय क्षेत्रामध्ये आंबेडकरवाद्यांनी, स्वतःला आंबेडकरी अनुयायी म्हणणाऱ्यांनी कोणतीही ट्रेड युनियन स्थापन केलेली नाही. ही खूपच शोकांतिका आहे, ही शर्मेची बाब आहे. एखादा याला अपवाद असू शकतो, म्हणजे मागे BSNL मध्ये नागपूरला स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी युनियन ही 75 वर्षानंतर रेल्वेमध्ये 2014 साली ट्रेड युनियन ॲक्ट 1926च्या कायद्याअंतर्गत स्थापन झालेली भारतातली रेल्वेतील पहिली आंबेडकरवादी ट्रेड युनियन आहे. हिच्या अधिवेशनास जेव्हा मी नागपूरला गेलो होतो तेव्हा BSNL मधली एक कामगार संघटना त्या ठिकाणी आलेली होती, ज्यांनी ट्रेड युनियन ॲक्टच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेलं आहे, नोंदणी केलेली आहे आणि एक मान्यता प्राप्ततेची निवडणूकही लढलेली आहे. पण हा एक अपवाद आहे. तर बहुतांशी प्रवास जो आहे या कामगार संघटनांचा, आंबेडकरवादी कामगार संघटनांचा प्रवास जो आहे तो वेलफेअर असोसिएशन म्हणून झालेला आहे, ट्रेड युनियन म्हणून झालेला नाही आहे, असं एकंदरीत चित्र आहे. या कामगार संघटना ज्या आहेत या प्रामुख्याने अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे, अनुसूचित जाती जमातीचं, त्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यांच्यावर ज्या ॲट्रॉसिटी होतात त्या ॲट्रॉसिटी नाही झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्यांना त्यांचे जे काही रिझर्वेशन आहे शासकीय सेवेतलं, म्हणजे ज्याला आपण कोटा म्हणू, तो कोटा फुलफिल झाला पाहिजे, याच्यावर काम करताना दिसतात. व त्यांच्यासाठीच्या SC/STचं जे रिझर्वेशन पॉलिसी असेल, ट्रान्सफर पॉलिसी असेल, प्रामुख्याने या गोष्टीवर काम करताना दिसतात. परंतु बाबासाहेबांनी जी दृष्टी दिली होती कामगार क्षेत्रामध्ये, कामगार चळवळीला, की तुम्ही या देशाची अर्थव्यवस्था नियंत्रित करणारं लेबर पार्टी बनलं पाहिजे. या देशातले जे शासकीय उद्योग आहेत हे शासनाच्या मालकीचे असले, या देशातले जे सार्वजनिक उद्योग आहेत हे शासनाच्या मालकीचे असले पाहिजे, मोठे जे उद्योग आहेत हे शासनाच्या मालकीचे असले पाहिजेत. आणि आता आपण पाहत आहोत की देशातले मोठाले उद्योग आहेत, शासकीय उद्योग, यांचं झपाट्याने खाजगीकरण चालू आहे. त्यामध्ये रेल्वे असेल, संरक्षण खातं असेल, सार्वजनिक सेवा आणि उद्योग यांचं खाजगीकरण झपाट्याने चालू आहे. 100% 100% FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे आणि डिसइन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली, FDIच्या नावाखाली सार्वजनिक उद्योग आणि सेवा यांचं झपाट्याने खाजगीकरण चालू आहे. अशी सर्व परिस्थिती आपल्याला दिसत आहे. तर हे कोण रोखणार? तर ह्याचा सर्वात वाईट परिणाम हा केवळ रिझर्वेशनमुळे जे लोक शासकीय उद्योग सेवांमध्ये येत आहेत त्यांच्यावर होणार आहे. या वर्गाची दारं शासकीय सेवेत येण्याची बंद होणार आहे. असं असताना हा वर्ग या रिझर्वेशन टिकविण्यासाठी, हे शासकीय उद्योग टिकविण्यासाठी काही करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे ट्रेड युनियन ॲक्ट 1926 नुसार कामगार चळवळीच्या हातातील सर्वात मोठं शस्त्र असतं संप करण्याचा अधिकार. हा संप करण्याचा अधिकार जे या असोसिएशन आहेत त्यांना नाही आहे आणि तो नसल्यामुळे या देशातील 80 लाख कामगार जे आहेत, SC/ST OBC जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत, ते आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी शासकीय उद्योग आणि सेवांचं खाजगीकरण रोखण्यासाठी संप करू शकत नाहीत. ते केवळ शासनाला निवेदन देऊ शकतात. ते एक दिवसाचं लाक्षणिक धरणे आंदोलन करू शकतात, परंतु संप करू शकत नाही, रेल्वे बंद पाडू शकत नाहीत, किंवा डिफेन्समधलं जे गोळा बारूद आहे ते जर निर्माण केलं जातं ते बंद पाडू शकत नाहीत, किंवा बँका आम्ही बंद करू शकत नाहीत. अशी सगळी परिस्थिती आहे. आणि हे करण्याचे अधिकार ज्यांना आहेत ते कधीही या SC/ST OBCचं जे रिझर्वेशन आहेत त्याच्याविषयी शब्दसुद्धा काढत नाहीत. SC/ST OBCच्या रिझर्वेशनच्या विरोधात जे केसेस टाकल्या जात आहेत त्या उलट या इंटक, आयटक, हिंद मजदूर सभा आणि भारतीय मजदूर संघ या कामगार संघटनांशी निगडीत असलेले जे कामगार आहेत तेच उलट
हायकोर्टामध्ये असेल आणि किंवा सुप्रीम कोर्टामध्ये रिझर्वेशन पॉलिसीच्या विरोधात केसेस टाकणारा आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामुळे या संघटना आरक्षणाच्या मुद्द्यावर मूग गिळून गप्प आहेत आणि याचा विपरीत परिणाम या देशातल्या बहुजन वर्गावर होणार आहे हे या कामगार संघटनांना माहीत आहे. त्यामुळे त्या शासकीय उद्योगांचं होणारं जे खाजगीकरण आहे याच्या विरोधात बोलत नाहीयेत किंवा हे कामगार विरोधी कायदे जे झालेले आहेत त्याच्या विरोधात संप करण्यास तयार नाहीयेत. तर हा संप कोणी केला पाहिजे? तर SC ST OBC या कामगारांनी केला पाहिजे, परंतु त्यांना तो घटनात्मक अधिकारच नसल्यामुळे ते संप करू शकत नाहीत, तर ते हतबल आहेत. मग त्यांना न्यायालयीन लढाईवर अवलंबून राहावं लागतं. आणि न्यायालयामध्ये आपल्याला असं दिसतं की जातीग्रस्त मानसिकतेतून या देशातल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेतून या देशातली न्यायालयीन व्यवस्था सुद्धा सुटलेली नाहीये. सातत्याने रिझर्वेशन पॉलिसीच्या विरोधात निर्णय येत गेलेले आहेत. 1951 सर्वात प्रथम रिझर्वेशनच्या विरोधात निर्णय दिला गेलेला आहे. त्या काळामध्ये बाबासाहेब हयातीत असतानाच 1951ला मद्रास सरकार 1951ला निर्णय दिला गेलेला आहे आणि तेव्हा अमेंडमेंट झालेली आहे. पहिली अमेंडमेंट तेव्हा झालेली आहे असं आपल्याला दिसेल. तेव्हापासूनचा तो प्रवास सातत्याने चालू आहे की घटनात्मक रिझर्वेशनच्या विरोधात सातत्याने निर्णय दिले जातात. पुन्हा 1990 साली मंडल आयोग लागू झाला. या मंडल आयोगाच्या विरोधात पुन्हा इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार हा खटला गाजलेला आहे. पुन्हा ओबीसीचा प्रश्न होता, ओबीसीच्या रिझर्वेशनचा, परंतु त्याच्या विरोधात रिझल्ट देताना 50% वर रिझर्वेशन जाता कामा नये अशी अट घालण्यात आली. त्याचबरोबर SC STंना रिझर्वेशन 5 वर्ष फक्त राहील. त्यानंतर प्रमोशनमध्ये SC STंना रिझर्वेशन ठेवता येणार नाही. अशा प्रकारचे म्हणजे SC STंचा संबंध नसताना SC STच्या विरोधात कोर्टाने निर्णय दिलेले आहेत. तर सातत्याने कोर्टाचे निर्णय येत गेलेले आहेत. पुन्हा केंद्र सरकारने रिझर्वेशन इन प्रमोशनचा कायदा पारित केला आणि 16(4)(अ) हा कायदा आल्यानंतर त्या कायद्याअंतर्गत 2001 साली आल्यानंतर 2004ला त्या कायद्यान्वये महाराष्ट्र शासनाने रिझर्वेशन इन प्रमोशनचा कायदा पारित केलेला आहे. असं असताना पुन्हा 2006ला कोर्टाचा विरोधात रिझल्ट जातो आणि या देशातले जे मागास समूह घटक आहेत त्यांचं मागासलेपण, त्यांचं पर्याप्त प्रतिनिधित्व म्हणजे त्यांच्या मागासलेपणाचा डाटा प्रोड्यूस केल्याशिवाय, अपडेट प्रोड्यूस केल्याशिवाय, त्यांचं पर्याप्त प्रतिनिधित्व सिद्ध केल्याशिवाय आणि त्याचबरोबर त्यांची कार्यक्षमता, एफिशियन्सी ऑफ वर्क दाखविल्याशिवाय त्यांना रिझर्वेशन ठेवता येणार नाही. रिझर्वेशन इन प्रमोशन अशा प्रकारचा 2006 साली एन नागराज विरुद्ध भारत सरकार या खटल्यात निकाल दिला गेलेला आहे. असे सातत्याने खटले SC ST OBCचं जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशन पॉलिसीच्या विरोधात देण्यात येत आहेत. म्हणजे मला या ठिकाणी थोडक्यात असं सांगायचं आहे की न्यायालयीन व्यवस्था सुद्धा आपल्या बाजूनी नाहीये. अशी परिस्थिती असताना आम्हाला न्यायालयात लढावं लागत आहे. तरी देखील न्यायालयावर विश्वास ठेवून जे काही संसदीय प्रणालीवर, कार्यप्रणालीवर आणि न्यायालयीन प्रणालीवर विश्वास ठेवून आम्हाला लढावं लागणार आहे. आमची बाजू मांडावी लागणार आहे. आम्हाला 4 टप्प्यात या ठिकाणी लढावं लागणार आहे. 4 टप्प्यात ही लढाई लढावी लागणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र शासनाने रिझर्वेशन इन प्रमोशन रद्द केलेलं आहे आणि सर्व जागा या खुल्या प्रवर्गातून भरण्यात येईल असं घोषित करण्यात आलेलं आहे. 5 मे 2021 रोजी मराठा आरक्षणच्या विरोधात सुप्रीम कोर्ट रिझल्ट देतं आणि लगेचच 7 मे 2021ला रिझर्वेशन इन प्रमोशनच्या विरोधात GR काढण्यात येतो महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि रिझर्वेशन इन प्रमोशन जे महाराष्ट्रात आहे त्याला संपवण्याचं काम करण्यात येत आहे. त्याचबरोबर खुल्या प्रवर्गातून सर्व जागा
भरण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येत आहे. अशी परिस्थिती असताना आम्हाला 4 टप्प्यात ही लढाई लढावी लागणार आहे. तर आजपर्यंत आमचे जे कामगार आहेत, जे या इंटक असतील, आयटक असेल, सिटू असेल, त्यानंतर भारतीय मजदूर संघ असेल, यांनी या कामगार संघटनांमधून बाहेर पडलं पाहिजे. तर आम्हाला आमची संघटनात्मक ताकद वाढवावी लागणार आहे. या देशातल्या अर्थव्यवस्थेवर आम्ही प्रभाव टाकू शकू, या देशातली अर्थव्यवस्था नियंत्रित करू शकू, सार्वजनिक उद्योग आणि सेवा वाचू शकू. अशा प्रकारची राष्ट्रव्यापी ट्रेड युनियन आम्हाला निर्माण करावी लागणार आहे. म्हणजेच आम्हाला बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या आंबेडकरी कामगार संघटनांना त्यांची संघटनात्मक ताकद सर्वात प्रथम वाढवावी लागणार आहे. जी संघटनात्मक ताकद आजच्या तारखेला नगण्य आहे, मोठ्या प्रमाणात नाही. राष्ट्रीय पातळीवर एकही कामगार संघटना आमची मान्यता प्राप्त नाही, मान्यता प्राप्त ट्रेड युनियन नाही, अशी परिस्थिती आहे. जर भारतात आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनमध्ये न्याय मागू शकतो, पण त्याकरिता आम्हाला मान्यता हवी आहे राष्ट्रीय पातळीवरची. ती आम्हाला नाही आंबेडकरवाद्यांना. तर ती मिळविण्यासाठी सर्वात प्रथम आम्हाला संघटनात्मक ताकद वाढवावी लागणार आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आम्हाला संघर्षात्मक लढाई लढावी लागणार आहे. तर रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे. जर या देशातले 80 लाख आरक्षणाचे लाभार्थी आहेत, SC ST OBC, यांनी जर ठरवलं की जोपर्यंत संसदेमध्ये आरक्षणाचा कायदा जो आहे घटनेच्या 9व्या सूचीत टाकल्या जर नाही, तोपर्यंत आम्ही या देशाची संसद चालू देणार नाही, या देशातले उद्योग चालू देणार नाही आणि संप पुकारू. असा जर डिसिजन या देशातल्या 80 लाख कामगारांनी घेतला तर मला असं वाटतं निश्चितच आम्हाला मोठं यश मिळू शकतं. या देशातल्या बुजुर्ग सत्ताधाऱ्यांना या देशातल्या SC ST OBC कामगारांसमोर घुटणे टेकावे लागतील, गुडघे टेकावे लागतील. आणि जे रिझर्वेशन इन प्रमोशनचं बिल जे केंद्रात प्रलंबित आहे, म्हणजे जरी पारित झालेलं असलं तरी गेल्या अनेक वर्षांपासून त्याला घटनेच्या 9व्या सूचीत टाकण्याची मागणी होत आहे, ती होत नाहीये पूर्ण, ती झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, केंद्र सरकार, सुप्रीम कोर्टाने जरी 50% अट घातलेली असली तरी तामिळनाडू सरकारने हे रिझर्वेशन 69% तामिळनाडूतल्या राज्यातल्या SC ST OBCंना दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी 1954 ते 1990 पर्यंत 41% रिझर्वेशन फक्त तामिळनाडूतल्या SC ST OBCंना होतं. ते 1990 साली 54%वरून 69% झालेलं आहे. आणि या 69% असलेल्या रिझर्वेशनला कोणत्याही कोर्टामध्ये चॅलेंज करता येऊ नये याकरिता ते घटनेच्या 9व्या सूचीत टाकण्यात आलेलं आहे. तसं बिल पारित करण्यात आलं आणि राष्ट्रपतींची सही झालेली आहे. त्याच्यामुळे आता जरी कोर्टात केस प्रलंबित असली तरी तामिळनाडूने पारित केलेलं बिल आजच्या तारखेला रद्द करण्यात आलेलं नाही. आणि 69% रिझर्वेशन इन प्रमोशनचं बिल जे आहे, रिझर्वेशन जे आहे, हे अवैधपणे तामिळनाडूमध्ये चालू आहे. तर तशा प्रकारची तरतूद केंद्र सरकारला करता येणं शक्य नाही आहे का? तशाच प्रकारची तरतूद महाराष्ट्र शासनाला करता, जे तामिळनाडूमध्ये शक्य आहे तेच फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने शासन चालविणाऱ्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना शक्य नाही आहे का? बाबासाहेबांचा संविधान दिन या देशातलं केंद्र शासन साजरा करीत आहेत. या केंद्र शासनाला रिझर्वेशन इन प्रमोशन घटनेच्या 9व्या सूचीत टाकणं शक्य नाहीये का तामिळनाडूच्या धर्तीवर? तर ते शक्य आहे, परंतु गरज राजकीय इच्छाशक्तीची आहे, परंतु राजकीय अनास्था आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर हे होताना दिसत नाही. म्हणून आपल्याला संघर्षात्मक पातळीवर लढाई या ठिकाणी लढावी लागणार आहे. आंबेडकरवादी कामगार संघटनांना आणि आंबेडकरी कामगारांना, आंबेडकरी विचारधारा प्रमाण मानणाऱ्या कामगारांना. त्याचबरोबर आम्हाला न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. प्रस्थापित जे सवर्ण आहेत, जे समता आंदोलनाच्या नावाने रिझर्वेशनच्या विरोधात सुप्रीम कोर्टात केस टाकण्यात आलेली आहेत, या समता आंदोलन चालविणाऱ्या लोकांनी 50-50 कोटी रुपये रिझर्वेशन संपविण्यासाठी गोळा केलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते न्यायालयीन लढाई लढत आहेत रिझर्वेशनच्या विरोधात.
तर आम्हाला न्यायालयीन लढाई लढण्यासाठी खूपच संसाधनाचा अभाव आम्हाला दिसत आहे. अशी परिस्थिती आहे. आमची सभासद संख्या जास्त नसल्यामुळे, आमच्याकडं रिसोर्सेस जास्त नसल्यामुळे आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करू शकत नसल्यामुळे आम्हाला न्यायालयीन लढाई लढण्याला पण अडथळे येत आहेत. या ठिकाणी स्वतंत्र मजदूर युनियन ही एकमेव राष्ट्रीय पातळीवरची कामगार संघटना जी आहे ती योग्य पद्धतीने न्यायालयीन लढाई लढत आहे आणि जवळजवळ 50 लाख रुपये आजवर या संघटनेने खर्च केलेले आहेत न्यायालयीन लढाई लढण्याकरिता. तर आम्हाला न्यायालयीन लढाई सुद्धा लढावी लागणार आहे. तर त्याचबरोबर एक शेवटचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्हाला राजकीय लढाई सुद्धा लढावी लागणार आहे. मी आत्ताच उल्लेख केला की राजकीय अनास्था या ठिकाणी आहे. तर SC ST OBCच्या हिताचं सरकार आम्हाला आणावं लागणार आहे. बाबासाहेबांनी ते असं म्हटलं 1944 साली की केंद्र सरकारमध्ये तुमचे 50% कामगारांचे प्रतिनिधी पाहिजे आणि प्रांतिक सरकारमध्ये म्हणजे राज्य सरकारमध्ये 30% प्रतिनिधी तुमचे कामगारांचे प्रतिनिधी पाहिजेत. आणि या कामगार संघटनांनी पुढे जाऊन लेबर पार्टीचं रूप धारण केलं पाहिजे, जे आजवर आम्ही करू शकलेलं नाही. तर आम्ही एक एक टप्पा अचीव केला पाहिजे. तर पहिली आमची पातळी ही असली पाहिजे की या देशातली ज्या प्रस्थापित कामगार संघटना आहेत, आयटक असेल, सिटू असेल, इंटक असेल, भारतीय मजदूर संघ असेल किंवा हिंद मजदूर सभा असतील, यांच्या तोडीची आंबेडकरवादी कामगार संघटना राष्ट्रव्यापी ॲपेक्स युनियन, ट्रेड युनियन आम्हाला निर्माण करावी लागणार आहे. या पातळीवरची सगळ्यात पहिली लढाई आम्हाला लढावी लागणार आहे आणि यशस्वी करावी लागणार आहे. या दिशेने स्वतंत्र मजदूर युनियनची वाटचाल चालू आहे. जसं स्वतंत्र मजदूर युनियनला यश येऊ लागलं, आज स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय पातळीवर 2 ते 2.5 लाख सभासद आहेत. पूर्वी राष्ट्रीय पातळीवरची मान्यता मिळविण्याकरिता 1.5 लाख सभासदाची अट होती. ती या मनुवादी सरकारने आता 5 लाख केलेली आहे आणि या 5 लाखाची अट पूर्ण करण्याकरिता स्वतंत्र मजदूर युनियन राष्ट्रीय पातळीवर काम करत आहे. 22 राज्यात आज स्वतंत्र मजदूर युनियनचं काम चालू आहे. चार इंडस्ट्रीमध्ये तुमची युनियन पाहिजे, 4 राज्यांमध्ये युनियन पाहिजे आणि 5 लाख सभासद संख्या पाहिजे, तरच कोणत्याही कामगार संघटनेला राष्ट्रीय पातळीवरची ॲपेक्स युनियन म्हणून मान्यता मिळू शकते. अशी अट घालण्यात आलेली आहे आणि ही अट पूर्ण करण्याकरिता स्वतंत्र मजदूर युनियन या संघटनेची घोडदौड चालू आहे, वाटचाल चालू आहे. याकरिता या कार्यक्रमाला ऐकणाऱ्या कामगारांनी मदत करायची आहे. हे कामगार आंदोलन वाढविण्यासाठी आपण पुढाकार घ्यायचा आहे. त्याचबरोबर मी आता जसा उल्लेख केला की आणि दुसऱ्या टप्प्यात, पहिल्या टप्प्यात आम्हाला राष्ट्रीय पातळीवरची ॲपेक्स ट्रेड युनियन निर्माण करावी लागेल आणि राष्ट्रीय पातळीवरची ॲपेक्स ट्रेड युनियन निर्माण करण्यासाठी आपण ज्या ठिकाणी आपण कामगार म्हणून काम करत असू, मग ती रेल्वे असेल, ते संरक्षण खाते असेल, ते BSNL असेल किंवा बँक असेल, विमा असेल, ज्या ठिकाणी आपण काम करत असू त्या ठिकाणी आपण ट्रेड युनियनची निर्मिती केली पाहिजे आणि या ट्रेड युनियनला आपण स्वतंत्र मजदूर युनियनशी जोडलं पाहिजे, असं आवाहन मी या ठिकाणी करत आहे. मित्रांनो, आजवर आपण वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून रिझर्वेशनची अंमलबजावणी होण्याकरिता, आपला कोटा भरण्याकरिता वेगवेगळ्या पद्धतीने लढाई लढलेली आहोत, न्यायालयीन लढाई सुद्धा लढलेलो आहोत. परंतु आता आपण निर्णायक टप्प्यावर आलेलो आहोत. म्हणजे हे शासनही तुमचं नाही, म्हणजे एक कवी जसा म्हणतो की न्यायव्यवस्थाही तुमची नाही आणि राज्यव्यवस्थाही तुमची नाही, अशा पद्धतीची व्यवस्था या देशात येऊन ठेपलेली आहे. असं असताना आम्ही आमची ताकद वाढवणं गरजेचं बनलेलं आहे. तर त्या दृष्टीने आम्ही आमचा प्रवास केला पाहिजे. आता आमचा असोसिएशनकडून ट्रेड युनियनकडे आमचा प्रवास झाला पाहिजे. आम्हाला असोसिएशनच्या ऐवजी आता ट्रेड युनियनमध्ये परावर्तित केलं पाहिजे. आमचं परिवर्तन हे असोसिएशनमधून ट्रेड युनियनमध्ये झालं पाहिजे. असोसिएशन आणि ट्रेड युनियन
याच्यामध्ये जो मूलभूत फरक आहे तो मूलभूत फरक हा आंबेडकरवाद आणि गांधीवाद याच्यात जितका मूलभूत फरक आहे तितकाच मूलभूत फरक असोसिएशन आणि ट्रेड युनियन मध्ये आहे. असोसिएशन म्हणजे भूतदया, म्हणजे शासनाच्या दयाकृपेवर अवलंबून राहणं आहे. तर आंबेडकरवाद म्हणजे आपल्या न्याय हक्कांसाठीचा संघर्ष आहे. तर आपल्या असोसिएशन चालवणाऱ्या लोकांची अवस्था ही शासनाच्या दयाकृपेवर अवलंबून राहिल्यामुळे ही नाम तो बाबा का लेते है लेकिन काम गांधी बाबा का करते अशी झालेली आहे. तेव्हा या असोसिएशनच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व मित्रांना, भावांना, कामगार बंधूंना, भगिनींना मी आवाहन करत आहे की बाबासाहेबांचं जे कामगार धोरण होतं ते लक्षात घ्या की असोसिएशन चालवून आपण या देशातली या देशातल्या भांडवलदारांना नियंत्रित करू शकणार नाहीये. त्यांनी त्यांनी जी अर्थव्यवस्था राबविलेली आहे, या देशातली जी अर्थव्यवस्था आहे ती आता भांडवलशाहीकडे झुकत आहे. भांडवलशाहीकडे तिचा विकास होताना दिसत आहे. या देशातले जे मिलेनियरी आपण ज्यांना म्हणतो, या देशातले जे अब्जाधीश होते त्यांची संख्या आता 100 वरून 119 झालेली आहे. या 119 अब्जाधीशांकडे या देशातली 28 लाख कोटींची संपत्ती आहे, जी 30 लाख कोटी बजेट या देशाचा आहे. तर या देशातल्या फक्त 119 लोकांकडे 28 लाख कोटी संपत्ती आहे. म्हणजे जवळजवळ 93% संपत्ती अवघ्या 119 लोकांकडे एकवटलेली आहे. तर भारतीय राज्यघटनेचं कलम 39 असं सांगत आहे की या देशातली जी संपत्ती आहे, साधन संपत्ती आहे, ती कोणाही एकाकडे एकवटता कामा नये. तर या देशातल्या कामगारांना ही संपत्ती एकवटता कामा नये, तिचा धनसंचय होता कामा नये आणि जी संपत्ती आहे तिचं न्याय वाटप झालं पाहिजे, मालकी हक्काचं न्याय वाटप झालं पाहिजे आणि संपत्तीचं नियंत्रण करण्याचा जो हक्क आहे त्याचंही न्याय वाटप झालं पाहिजे. असं या भारतीय संविधानाचे जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहेत, मार्गदर्शक तत्व आहेत, त्यातले कलम 39 सांगत आहेत. परंतु या कलम 39ची अंमलबजावणी होताना आपल्याला दिसत नाही. या देशातल्या शासनकर्त्यांनी, या देशातल्या राज्यकर्त्यांनी कल्याणकारी राज्याची संकल्पना मोडीत काढलेली आहे आणि भारत हा भांडवलशाही विकासाकडे झुकलेला आहे. असं चित्र असताना आपण हा विचार केला पाहिजे की बाबासाहेब एकीकडे ट्रेड युनियनची मर्यादा स्पष्ट करत आहेत की केवळ ट्रेड युनियनच्या आधारे तुम्ही या देशातल्या भांडवलदारांना भांडवलदारी मुक्त भांडवलशाही मुक्त भांडवलदारी राबविण्यास, शोषण विरहित भांडवलदारी राबविण्यास प्रवृत्त करू शकत नाही. केवळ किती जरी ट्रेड युनियन बलाढ्य आले असल्या तरी तर तुम्हाला राजकारणात प्रवेश करावा लागेल, तुम्हाला शासनकर्ते बनावं लागेल, असं बाबासाहेब एकीकडे स्पष्ट सांगत आहे. त्यामुळे तुम्हाला पहिला टप्पा आहे की तुम्ही ट्रेड युनियन बनलं पाहिजे आणि त्याचा पुढचा टप्पा आहे की आम्ही या देशाचे कामगार वर्ग जो आहे, आंबेडकरवादी कामगार वर्ग, त्यांनी या देशातली शासन सत्ता ताब्यात घेतली पाहिजे. तरच आम्ही बाबासाहेबांनी स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये जी राज्य समाजवादाची संकल्पना मांडली आहे, या देशातले जे सार्वजनिक उद्योग आहेत जे शासनाच्या मालकीचे पाहिजे, या देशाच्या शेतीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. जे मी मगाशीच सांगितलं की 56% कामगार हे शेती उद्योगावर अवलंबून आहेत. त्यातही 12 ते 13 कोटी कामगार हे भूमी शेतमजूर आहेत. यांचं जर शोषण थांबवायचं असेल तर आम्हाला या देशातल्या शेतीचं राष्ट्रीय करावं लागणार आहे. आणि इथे तुमच्या हातात, या देशातल्या कामगार वर्गाच्या हातात राजकीय सत्ता लागेल. ती राजकीय सत्ता आणण्यासाठी आमचा पहिला टप्पा असणार आहे की आम्ही या देशातली बलाढ्य अशी मान्यता प्राप्त ट्रेड युनियन आम्हाला निर्माण करावी लागेल. ती जर आम्ही निर्माण केली तरच या देशातल्या कामगारांना काहीतरी भवितव्य आहे. सर, ते शेवटी मी असं सांगेल की बाबासाहेबांनी 24 सप्टेंबर 1944ला मद्रासला जे भाषण केलं शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या परिषदेमध्ये, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलं की जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. म्हणजे तुम्हाला रोज आठवण होईल की तुमचं ध्येय उद्दिष्ट हे साधं नसून खूप मोठं आहे. पुढे बाबासाहेब त्याच भाषणात असं म्हणतात की
थोड्याशा नोकरीकरिता किंवा आज आपण रिझर्वेशन जे उपभोगत आहोत, जरी बाबासाहेबांनी आम्हाला घटनात्मक रिझर्वेशन मिळवून दिलेलं आहे 1935च्या कायद्यान्वये, तरी देखील बाबासाहेब स्वतः 1944ला असं म्हणत आहेत, थोड्याशा नोकरीकरिता किंवा नोकरीकरिता किंवा थोड्याशा सवलतीकरता आमचा लढा नाही, तर आमच्या इच्छा आकांक्षा खूपच मोठ्या आहेत. या देशाची शासनकर्ती जमात बनणे हीच ती इच्छा आकांक्षा होय. आणि तेच पुढे बाबासाहेब कामगारांनाही राज्यकर्ते बनण्यास सांगत आहेत. त्याकरिता ते केंद्रात तुमच्या कामगार वर्गाच्या 50% जागा असल्या पाहिजेत, प्रांतिक सरकारमध्ये त्यांच्या 30% जागा असल्या पाहिजेत, असं स्पष्ट सांगत आहेत. त्यामुळे पहिला टप्पा तुमची राष्ट्रीय पातळीवरची ट्रेड युनियन बनणं आणि दुसरा टप्पा शासनकर्ते बनणं असा असला पाहिजे, तरच या देशातल्या कामगार वर्गाला काहीतरी भवितव्य राहील. अन्यथा कामगार विरोधी कायदे पारित झालेले आहेत. आता 300 पूर्वी ज्या ठिकाणी 100 कामगार असतील अशा कारखान्यांना, अशा उद्योगांना केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही कामगारांना काढून टाकता येत नव्हतं. आता ही अट शिथिल करण्यात येऊन पूर्णतः भांडवलदारांच्या हिताचे कायदे या ठिकाणी केले जात आहेत. आता 300 कामगार ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी या भांडवलदारांना केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय कामगारांना काढून टाकणं शक्य आहे. त्याचबरोबर कंपनी बंद करणं शक्य आहे, त्यांना देशोधडीला लावणं शक्य आहे. त्याचबरोबर आता आजपर्यंत 8 तास कायद्यानुसार 8 तास कामगारांना कामाचे तास हे 8 तास होते, ते आता 12-12 तास कामगारांना काम करावं लागणार आहे आणि ते सक्तीनं करावं लागणार आहे. अशा प्रकारचे कामगार विरोधी कायदे पारित केले जात आहेत. कामगारांचं प्रचंड शोषण या ठिकाणी वाढणार आहे. असं सगळं चित्र एकंदरीत देशात आहे. भांडवलशाही ही ब्राह्मणशाहीच्या हातात हात घालून काम करत आहेत. तिचं वर्णन आपण ब्राह्मो भांडवलशाही असं करूया किंवा भांडवली ब्राह्मणशाही असं जिथं वर्णन करता येईल अशी व्यवस्था या देशात चालू आहे. तिच्यामुळे या देशातल्या कामगारांना त्यांनी स्वतःची ट्रेड युनियन निर्माण केल्याशिवाय आणि या ट्रेड युनियननी ती सत्ता हस्तगत करू शकेल अशी लेबर पार्टी स्थापन केल्याशिवाय या देशातल्या कामगारांना काही भवितव्य नाही, असं मी सरतेशेवटी सांगेल. आणि या सर्व कामगारांनी बाबासाहेबांनी जो कामगारांना संदेश दिलेला आहे त्यानुसार काम करावं असं मी या ठिकाणी आवाहन करेल आणि थांबेल. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय भारत, धन्यवाद.